शाळा घेतली तर काय थोडक्यात बोलायला गेलं की ही शाळा अजून कुणाला घेतलीच नाही की कोणी बघत नाही हे त्या लोकांचं कुणाचं लक्ष नाही. आम्ही हात जोडले की सर तुम्ही एक व्हिजिट द्या आमच्याकडे की तुम्ही येऊन बघा आमची अवस्था शाळेची एवढी टोटली एज्युकेशन साठी इथं कोणच धडपड करत नाही. पहिला बेसिक मुद्दा आणि मेन की ह्या गावाचं भविष्य ह्या पोरांच्या हातात आहे आणि तो भविष्य आज पाण्यात बसून शिकतोय ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी बाब आहे आणि ती गावासाठीच पण आहे आणि अक्षरशः महाराष्ट्रासाठी पण आहे. ही जी अवस्था आहे आज पाण्यात बसून वरनं पाणी तुपळतंय आणि पोरं बसली आहेत हे योग्य नाही. हे देशाच्या म्हणजे घाणेरडं हे चाललंय सगळं. राजकारण करा सगळं करा पण ती कुठं करायची त्याची काहीतरी मर्यादा आहे. माझा अनुभव आहे मी घेतलेला अनुभव आहे. ज्या गावात एज्युकेशन नाही ज्या गावात एज्युकेशन नाही तो गाव कधीच प्रगती करू शकतो. मी 2 दिवसांनी येईनच होतं पण 2 दिवसानंतर मी आल्यानंतर मी अजिबात कोण आहे काय आहे त्याची मला कोणी काही घेणं दिलं नाही. मला असं आहे या भविष्यासाठी काय केलं जाईल ह्याच्यावरती आपण चर्चा करू. नाही होत आहे त्याच्यासाठी पर्याय मार्ग म्हणून आम्ही आहोत. मला काय कुणाची टीका करायची नाही. मला कुणाच्या राजकारणात काही घेणं देणं नाही. माझा एक मत आहे एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे त्यांचा आणि हा एज्युकेशन त्यांना भेटलाच पाहिजे. हे तुम्ही काहीतरी वेगळं विचार करा त्या माध्यमातून जावा. लढाईसाठी आम्ही आहोत. गट विकास अधिकारी येणाऱ्या 1 हप्त्याभरात किंवा ह्या 15 दिवसात तुमच्या शाळेला व्हिजिट नाही दिलं ना मी बोलीन त्या आणि त्याला इथे यायला भाग पाडणारच आणि नाही आलं तर आम्ही घेऊन येणार. त्याला कसं आणायचे आम्हाला माहिती.